गावाकडे तर जास्तच थंडी आहे बाबा. विहिरीत अरे वा, पाणी पण चांगलं आलंय. बरं झालं, शेती तरी चांगली होऊन जाईल आता पप्पाची. काही टेन्शन नाही, काही नाही. चला थोडेसे फोटो तरी काढावं. हा भारी. ऐक बाई, खरंच. यार कधी आली तू? काही कालच आले, बोल ना. हा तू कधी आला इकडं? आता तुला बघितले आलोय. हा का? हा काय म्हणतो? काय नाही, ती यात्रा आहे, चल ना यात्रेत जाऊ फिरायला. नाही रे बाबा, आता यात्रेत नको, तिकडे खूप धूळ असती. का? मग ती चेहरा खराब होतो ना माझा. चेहरा खराब होतो मग आता इकडे चेहरा खराब कसा होईल असं? अरे मग ते धूळ आणि ते जास्त असं ना, कसं आमच्या इकडे पुण्याला ना असं धूळ. आपल्या ब्रेक डान्स मध्ये बसायला जायचं, चल. अरे नाही रे बाबा, श्रीगोंद्याची यात्रा आहे आपल्या. हा तरी पण नको, मला नाही यायचं. आणि आले तर मी संध्याकाळी जाईन ना बाबांसोबत. तुला काय माझ्यासोबत येत नाही काय? अरे तसं नाही, पण मग एवढं उन्हाचं कुठं जातो, मग त्याच्यामुळे नको. अरे गाडीने जाऊ आपण. आणि ते तर तसं पण लग्न झालं, आपल्याला सोबतच राहायचंय की. हा, मग मी नाही करणार बाबा तुझ्याशी लग्न. का नाही करणार? तुला काय दुसरा भेटला काय चांगला करता? असं काही नाही, पण मला नाही करत तुझ्याशी लग्न. का? का म्हणजे मग काय तुझ्याकडं लग्न करण्यासारखं? काय आहे म्हणजे? हे बघ, तुला मी सांगते, माझे बाबा जिकडे लग्न म्हणतील ना करायचं, मी तिकडच करणार आहे. मामा कशी देत नाही बघतो ना, नाही तर आईचा हिस्सा मागतो लगेच. मग ते बाबांना जाऊन बोल. बाबांना मला बोल नको म्हणजे? बोलू. हा मग मला नको बोलू, मग मला कशाला सांगतो हिस्सा बिस्सा? मला काय करायचंय तसं आहे, पण जिकडे माझे बाबा म्हणा ना लग्न करता, मी तिकडच करणार आहे. मामा देतात, मला टेन्शन घेऊ नको. आणि तुला तसं पण माझ्यासोबत लग्न करावं लागणार आहे. मी करणारच नाही, ते जरी म्हणले ना कर तरी करणार नाही. हा, मग तुला चांगलाच भेटला असेल का एखादा. हा ना, तू का पुन्हा नाही म्हणती लागणार माझ्यासोबत? पुन्हा नाही, मी एकदाच म्हणते, मला करायचंच नाही तुझ्याशी लग्न. अरे एवढं लागा, लहानपणापासून आपण सोबत राहिलोय, लहानपणापासून खेळलोय, आणि तू कशाला नाही म्हणते आता लग्नाला? अरे पण ते लहानपण होतं, आता आपण मोठं झालोय. मोठं झालं नाही, जाऊ दे लग्न कर. काय लग्न? मग मामा पण आले. मामा काय म्हणताय? काय चाललंय तुमचं इथे? अहो काय नाही, हे बघा, हे लग्नासाठी माझ्या मागे लागलं, बोलतोय लग्न कर लग्न कर. आता मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. हे हा, अरे तू इकडे आलाच कशाला पण? कशाला आला माहिती? आलती, मग तिला बघायला आलतो. एवढा दिवस झालं बघितलं नाही. अरे ती आलती, पण तू काय कुत्र्यावानी शेपूट माग फिरवीत आला? मला लग्न करायचं तिच्या बरं. अरे तुझं तोंड बघ, तिचं तोंड बघ. तोंड बघ म्हणजे काय? तोंड बघून पोरगी जाणार आहेत काय तुम्ही? मग काय बघून देतो पोरगी? हा? हा? अरे आधीच तू काळा, त्यात दाढी काळी, केस काळी, तू तोंड ओळखू येते का कुठून तू चालू होतो आणि कुठून बंद होतो? आपण मला त्यासोबत लग्न करायचंय ना. एवढं इतक्या दिवस तुम्ही राबवून घेतलं मला. राबून घेतलं म्हणजे त्याचे पैसे पण दिलेत, आणि तुला घरची सांभाळत नव्हती म्हणून इकडे ठेवला होता. घरच्यांनी काय मला वाऱ्यावर सोडून दिलं तर काय? अरे वारेव सोडला मला माहित नाही मामा, मला तुमच्या पोरी सोबत लग्न करायचंय. एवढ्या दिवस तुम्ही मला गायांचं शेण उचलायला लावलं, कांदा उपटायला लावला. हा? अरे तुला बघून गाया डारगाळल्या आमच्या जुलाभाऊ बसल्या, आणि त्याच्यामुळे तुला शेण उचलायला लावलं होतं. बरं ते झालं शेणाचं, तुम्हाला कांदा बी उपटा लागत होता अख्ख्या माणसांच्यात. अरे तू का उपटायच्याच कामाचा आहे, म्हणूनच तुला कांदा उपटायला लावला. हा, उपटायच्याच कामाचं आहे. मला माहित नाही मला तुमच्या पोरी सोबत लग्न करायचंय, नाही तर माझ्या आईचा हिस्सा मला द्या. आईचा हिस्सा? हा मग? आईचा हिस्सा पाहिजे होय तुला? मग कुणाच पाहिजे? अरे एवढं चांगलं कल्याण केलं तुमच्या आईचं, तुझ्या बापा बरोबर लग्न लावून दिलं. कोण करीत होतं का? कोण करीत होतं का? म्हणजे माझी आई काय अशीच होती काय? मला माहित नाही. माझ्या आईचा हिस्सा द्या, नाही तर तुमची पोरगी मला द्या. दोन्ही पैकी एक काय पटते बघा. अगं तुला बी काय आहे असलं पोर? मला नाही आवडलं. मी कशाला ढकल तोंडासोबत लग्न करू? अरे मग ते आलं कसं तुझ्या पैशी? आता मला काय म्हणतो, तू म्हणून राहिले लहानपणापासून आपण एकत्र होतो आणि इकडे फिरायचो आणि तिकडे फिरायचो, मला नाही लागत. अरे लहानपणीच्या गोष्टी कशाला उकरून काढतो? लहानपणी तू गोधडीत मुतायचा, म्हणून आता बी मुततो का गोधडीत? लहानपणी तर गोदडीचं ना काढू. मला आत्ता तुमच्या पोरी सोबत लग्न करायचं. विषय काय आहे? आत्ता लग्नाचा विषय. मग मला आत्ता लग्न करायचंय. आणि ह्याच्यासाठी तुला शिक म्हणलं होतं, कळलं का तुला? अरे माझी पोरगी बघ काय काय शिकलीये, आणि तू? अरे ह्याच्यासाठी मी तिला शिकाय पाठवली होती बाहेर. शिकाय काय यासाठी पाठवली होती काय? मला माहित नाही. मला माझ्या आईचा हिस्सा द्या, नाही तर पोरगी द्या. आणि तुम्ही नसाल देत तर मी माझ्या आईला घेऊन येतो. जा, आईला घेऊन ये, नाही तर बापाला घेऊन ये. वाहन काढून टाळका आणि तो ठाणा ठाणा ठाणा. आता तर निम्माच हिस्सा घेत असतो मी, कारण का पोरगी नको काय नको, पण मला आता माझ्या आईचा हिस्सा पाहिजे. हा, आईचा हिस्सा पाहिजे. आईला या ये ना देखूळ तोंड्याच्या नादी नको लागू तू परत. आणि परत जर हे दिसलं का इथं, ह्याच्या ढुंगणाला रॉकेट बांधून हिरीत ढकलून दे, परत खालून वर आलं पाहिजे. बाबा मला कशाला काय करायचंय? आणि तसं पण मला लग्न अजिबात करायचं नाही त्यासोबत. नाही करायचं ना? अजिबात नाही करायचं. आणि तुम्ही पण नाहीच म्हणायचं बरं. मी नाहीच म्हणणार आहे बाई, पण तुझीच गॅरंटी नाही. नाही नाही म्हणशील आणि त्याच्या बरोबर पळून जाशील. नाही नाही, असं काही करणार नाही. आणि याच्यामुळेच ना तुम्ही हे लग्नाचं करत बसा, त्याच्यामुळेच मी गावाकडे येत नाही. हा, चांगलं शिक, तिकडच हा. राहा. या काळ तोंड्याचं लग्न होईपर्यंत येऊ नको माघारी. हा बरं, चला मी उद्याच निघते आता. हा,